बच्चू कडूच्या आंदोलनाला 6 दिवसानंतर सरकारकडनं पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे आले होते। त्यांची शिष्टाई किती कामं आली, किती मागण्या मान्य करता आल्या, काय त्याच्यावर विचार मंथन झालं, मुख्यमंत्र्यांसोबतही बोलणं झालेलं आहे। पण आंदोलन सुरू आहे का, तीव्र राहील का, या संपूर्ण विषयासाठी बोलायसाठी आपल्यासोबत आहेत आंदोलनकारी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू भाऊ। पालकमंत्री आले होते, राजेश्वर मंत्री आले होते, बावनकुळे साहेब, त्यांची शिष्टाई कामं आली नाही, कामे आली बरोबर आहे, ते आले आणि त्यांनी जो काही भूमिका घेतलेली आहे, बाकी मुद्द्याबाबत त्या बैठकी होणारच आहे। काल परवा 3-4 कॅबिनेट मंत्र्यांची बैठकी झाल्या, त्याच्यात त्यांनी पॉझिटिव्ह सांगितलं। आता कर्जमाफी समिती गठीत करणे म्हणजे प्रोसेस या सरकारनं थांबवली होती, या आंदोलनामुळे आता प्रोसेस सुरू झालेली आहे आणि समिती गठीत होणं, समिती करणं हे तर बरोबरच आहे, समिती गठीत करणं आवश्यक आहे। कोणाला कर्ज माफ करायचं, कसं करायचं, त्याला काही जास्त काळाची वेळ नाही आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं समितीचा अहवाल बरोबर आल्याबरोबर आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेऊ। आणि दिव्यांगाच्या मानधनाबाबतही त्यांनी सांगितलं जून महिन्यात त्याची तरतूद करतो। मुख्यमंत्र्यांसोबत मीडियाला सांगता येईल असं काय बोलणं झालेलं आहे, तेच मी आता सांगतो। तर एक आंदोलन आता कोण्या दिशेने जाईल, कारण काही भावनिक मुद्द्यांनी बावनकुळे साहेबांना, आंदोलनकारी असतील, तुम्ही असेल, त्यांना भावनिक मुद्द्याला आळा घातलेली आहे। ते आता आम्ही तेव्हा बोलता आलं नाही, परंतु शेतकऱ्याचा आत्महत्याचा हे प्रश्न तेवढाच गंभीर आहे, नैनानं सांगितलं त्याप्रमाणे। त्याच्यानं मला असं वाटते का ते भावनिक मुद्द्याचा आम्ही आदर केला म्हणूनच 14चं चक्काच्या मुद्द्याचा बंद रद्द करून 15ला घेतला। उद्या बैठक घेऊन आंदोलन सुरू ठेवायचं, नाही करायचं ते उद्या सगळ्या पाठिंबा ज्यांनी दिला, आमचे जिल्हा प्रमुख आहे, बैठक होईल। पण काही शेतकऱ्यांचा मागून आवाज येत होता की आम्ही शब्द देणारे आहे असे बावनकुळे म्हणत होते, पण त्यांनी शब्द दिलेला आहे, तो शब्द नाकारल्यामुळेच तुम्हाला उपोषणाला बसावं लागलं असे शेतकरी काही कार्यकर्ते म्हणत होते। त्यांनी शब्द मोडला किंवा ते शब्द विसरला होता, आपण त्यांना त्या शब्द विसरलेले जाण करून दिले, ही मोठी गोष्ट आहे। तर एकंदरीतच बच्चू कडूंनी स्पष्ट केलेलं आहे की काही भावनिक मुद्दे आहेत, देशात जी घटना झालेली ती मोठी आहे, त्याचाच आधार घेत 1-2 दिवस जे आहे ते आंदोलन जे आहे, उद्याचं जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे। पण उद्या मीटिंग झाल्यानंतर जेव्हा ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, शेतकरी जे आमच्या सोबत बसलेले आहेत, त्यांना विचार विनिमय करून पुढची दिशा ठरवल्या जाईल। धनंजय साबळे, मुंबई तक, अमरावती।